रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर आपण आज करूया नवीन रेसिपी, मसाल्याची एक छान भाजी। ही मसाल्याची भाजी करण्यासाठी आपण घेऊया 1 वाटी डाळीचं पीठ। या पिठामध्ये आपण टाकून घेऊया ओवा, हळद, जिरे, हिंग टाकल्यामुळे भाजीला स्वादही येतो, पचायलाही हलकी जाते भाजी। 1 चमचा तिखट, कारण भाजीतही आपण तिखट टाकणार आहे, त्यामुळे तिखट प्रमाणात योग्य तेवढं टाकायचं। मीठ। आता हे सगळं मिक्स करून आपण ते पीठ भिजवून घेऊया। अशा प्रकारे हे पीठ भिजवून घ्यायचे। ते जास्त घट्टही भिजवायचं नाही, जास्त सैलही भिजवायचं नाही। झाऱ्यावरून आपल्याला शेव पाडता येईल अशा पद्धतीने थोडं जाडसर पीठ भिजवायचंय। ही मसाल्याची भाजी अतिशय चविष्ट लागते। आता भाजी करण्यासाठी आपण कढईत तेल टाकून घेऊया। जिरं, हळद, हे 2 कांदे भाजून वाटून घेतले, ते टाकून घेऊया। हे कांदा लसूण तिखट, लाल तिखट आणि खोबरं लसूणचं वाटण आणि काश्मीरी तिखट हे त्याच्यात टाकून घेऊया। हा गरम मसाला आहे, तो 2 चमचे। ही भाजी खानदेशामध्ये जास्त प्रमाणात केली जाते। ही 2 पद्धतीने केली जाते। याच्यामध्ये झाऱ्यावरती हे भिजवलेलं पीठ आहे, झाऱ्यावरती शेव पाडून ती शेवची गरम मसाल्याची भाजी केली जाते, किंवा हे आपण भिजवलेलं पीठ आहे ते थोडं सैल करून त्याच्या हाताने असे वडे तोडले जातात, त्या पद्धतीने एक केली जाते। आता तेल सुटेपर्यंत ही भाजी आपण हा मसाला परतून घेऊया। ही मसाल्याची भाजी भाकरी सोबत एकदम छान लागते, पोळी भाताबरोबर सुद्धा। आता भाजीला तेल सुटलेलं दिसतंय। मसाला तेल सुटेपर्यंत आणि खमंग अगदी वास येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। खानदेशी भाजी म्हणून ही भाजी अतिशय प्रसिद्ध आहे, खानदेशामध्ये ती जास्त प्रमाणात खाल्ली जाते। त्याच्यात टाकून घेऊया आता कोथिंबीर। आता ज्या प्रमाणात आपल्याला भाजी करायची आहे त्या प्रमाणात आपण त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ। आता ही भाजी थोड्या वेळ उकळू देऊया। मसाला तयार करताना आपण कांदा, आलं, लसूण, तिखट, खोबरं, गरम मसाला हे सगळं साहित्य घेतलंय। आता पाण्याला छान उकळी आली आहे। आता आपण त्याच्यामध्ये झाऱ्याने शेव पाडून घेऊया। आपण जे पीठ भिजवलंय ते पीठ झाऱ्यावरती तेल लावून घेऊया आणि झाऱ्याने ती शेव या भाजीमध्ये टाकून घेऊया।
हे बघा, असा झारा घेऊन त्याच्यावर पिठाचं भिजवणं असं पाहिजे. अशा प्रकारे पीठ भिजलं पाहिजे आणि त्याच्यावरती मग अशा प्रकारे शेव पाडायचे. तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा प्रकारे ती कढईमध्ये भाजीत अशा प्रकारे शेव झारून घ्यायचे. हे बघा, पुन्हा पीठ घ्यायचंय. अशा प्रकारे पीठ तयार करून घ्यायचंय आणि अशी शेव झारत जायची. हे बघा, अगदी सहज पडते. फक्त पीठ भिजवलेलं व्यवस्थित पाहिजे. घट्ट पीठ भिजवलं तर मग शेव पडत नाही आणि सहीलाही भिजवलं तर पडत नाही. आता मी तुम्हाला जसं दाखवलंय त्या पद्धतीचं पीठ तुम्ही भिजवायचंय. पुन्हा तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपण अशी सगळी शेव पाडून घेऊया. आता मी तुम्हाला एक पद्धत दाखवली, शेव झारून मसाल्याची भाजी. आता ह्याच्यातच मी दुसरा प्रकार तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे पीठ घ्यायचं आहे हातामध्ये आणि अगदी बारीक बारीक प्रकारचे, हे बघा, असे त्याच्यामध्ये बोटाने असे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहेत. हे बघा, अगदी छोटे. हे बघा, हे बघा, हे वडे आहेत. याला डुबुक वडे असं म्हणतात. त्या पण भाजीमध्ये छान शिजू द्यायच्या 10 मिनिटं. आजूबाजूनी कढईमध्ये ते असे सोडायचे आहेत. तेव्हा आपण 10 मिनिटं ही भाजी अशीच उकळू देऊया. हे बघा, भाजी छान उकळती आहे. ही अशा प्रकारे शेव तयार झाली आहे. भाजीमध्ये शिजली आहे ती. अशा प्रकारे ही मसाल्याची शेवची भाजी, डुबुक वड्यांची भाजी चवीला एकदम छान लागते. करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.